माढ्यामधील उमेदवारीचा तिढा सोडवणारे आणि राष्ट्रवादीत लवकरच जाणारे धैर्यशील मोहिते पाटील आपल्यासोबत आहेत। भैयासाहेब, आज आपला वाढदिवस आहे, सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज काय वाढदिवसाचं नेमकं वैशिष्ट्य, कार्यकर्त्यांचं प्रेम बघायला मिळतं? नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्साह आहे आणि यावर्षी जास्त जल्लोष भरलेला आहे, त्यांच्यात जोश आहे। अनेक पिढ्या सगळी आमच्या कुटुंबावरती प्रेम करतायत, आजही सगळे कार्यकर्ते प्रेम करतायत। आनंदात दिवस आहे आजचा। आज वाढदिवसाची सुरुवात खरं तर आपण शेतकऱ्यांच्या बांधावरनं केली आहे। तालुक्यात नुकसान झालंय, पाहणी करायला गेलेला होता, काय दुःख वेदना बघायला मिळाल्या? काल रात्री आमच्या तालुक्यामध्ये काही भागात गारपीट झाली, नातेपुते, मांडवे आणि दहिगाव परिसरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागा म्हणजे अगदी जमीनदोस्त झालीत, हातात आलेली पिकं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, केळीच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि लाईट्सचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। DP पडलेले आहेत आणि लाईन सगळ्या पडलेल्या आहेत आणि मेन म्हणजे पाणी कमी आहे, पाण्याची टंचाई आहे, लाईटही नाही। सकाळी मी तहसीलदार आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना बोललो की लवकरात लवकर कारवाई केली तर जनावरांचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न सुटेल। घरांचं नुकसान झालं आहे, त्यांचे पंचनामे झाले पाहिजेत, अख्खे गोटेच्या गोटे उन्मळून पडलेत। दुष्काळाची परिस्थिती आहे, त्यातच उद्या आता राजकारणासाठी आणि माड्यासाठी एक गेम चेंजर दिवस असणार आहे। काय उद्या दिवसाचं नियोजन आहे? स्नेहभोजनासाठी मोठे नेते मंडळी येतात उद्या। पवार साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेब येत आहेत, तिघही एकमेकाचे सहकारी आहेत, त्यांचे वेगळे ऋणानुबंध आहेत, गप्पा गोष्टी होतील उद्या त्यांच्या सगळ्यांच्या। काय पुढची दिशा असणार आहे प्रवेश झाल्यानंतर? तर दिसून येईल ते तुम्हाला उद्या संध्याकाळपासून दिसून येईल। एकंदर पाहिलं तर खरं तर फलटणमधनंही आपल्याला वाढता प्रतिसाद मिळतोय, मतदारसंघातील सुद्धा प्रतिसाद आहे। पुढच्या वर्षीचा वाढदिवस खासदार म्हणून करणार ते माझ्या जनतेने ठरवायचं आहे, जनता ठरवून माझं काय करायचं आहे ते। आज भैयासाहेबांसोबत त्यांच्या सुविद्य पत्नी असणाऱ्या, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य असणाऱ्या शीतलदेवी मोहिते पाटील आहेत। वहिनीसाहेब, खरं तर आपलंही स्वागत। जनतेचं प्रेम मिळतंय, आपणही खरं तर गेल्या 15 दिवसापासून जनतेशी भेटताय, काय भावना आहेत जनतेच्या भैयासाहेबांप्रती आणि आपल्या कुटुंबाप्रती? उत्साह खूप आहे आणि वातावरण खूप चांगलं आहे, जनता साथ देते, जनतेचा कौल घेऊनच निर्णयापर्यंत पोचलं आहे परिवार, त्यामुळे जनतेची साथ आहे आणि चांगला प्रतिसाद आहे। पुढच्या वर्षी मिसेस खासदार म्हणून मिरवणार? ते जनतेने ठरवायचं, आत्ताच साहेबांनी सांगितलं, पण मला विचारत असाल तर 100%। धैर्यशील मोहिते पाटील स्वतः जरी मान्य करत असले तरी त्यांच्या पत्नींना या मतदारसंघातून आपण निवडून येऊ असा मोठा विश्वास पाहायला मिळतोय। अकलूज येथून संकेत कुलकर्णी, जय महाराष्ट्र।